नमस्कार. स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. डोसा इडलीसोबत खाणारी ड्राय चटणी म्हणजेच पुडी मसाला किंवा गन पावडर ही चटणी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्याकरता पॅनमध्ये 1 वाटी फुटाणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत. हे आपल्याला छान 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर 7 ते 8 मिनिटानंतर आपण हे एका दुसऱ्या ताटात काढून ठेवणार आहोत. त्याच पॅनमध्ये आपल्याला 4 लाल मिरच्या, 4 लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायचे आहेत. हे सगळे जिन्नस ड्राय असले पाहिजेत. त्यामुळे हे पण आपल्याला एक 4 मिनटं छान फ्राय करून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस आपल्याला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. त्यातच आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. आपल्याला हे सील पॅक डब्यात पॅक करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपली गन पावडर किंवा पुडी मसाला तयार आहे. तुम्ही हे इडलीसोबत किंवा डोस्यासोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.